तुम्ही कधी कुणाला तुमच्या समस्या ऐकण्यासाठी पैसे दिले आहेत का? ऐकून विचित्र वाटेल, पण मुंबईत एक तरुण लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी पैसे घेतोय आणि विशेष म्हणजे लोक त्याला पैसे देऊन आपलं मन मोकळं करतायत. नेमकं काय आहे हे प्रकरण सगळं सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात लोकांकडे पैसा, करिअर आणि सुविधा असल्या तरी मन मोकळं करण्यासाठी एखादी हक्काची व्यक्ती मिळणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. याच गोष्टीतून मुंबईतील पृथ्वीराज बोहरा उर्फ पृथ्वी या तरुणाने एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. मुंबईच्या प्रसिद्ध जुहू बीचवर पृथ्वी एका फलकासह बसतो आणि लोकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतो. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी वेगवेगळे दरही आकारले आहेत. लहान समस्या ऐकण्यासाठी 250 रुपये, मोठ्या चिंतेसाठी 500 रुपये आणि एखाद्याला फक्त बसून रडत मन मोकळं करायचं असेल तर त्यासाठी 1000 रुपये आकारले जातात. पहिल्यांदा ही कल्पना ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटतं, पण पृथ्वीराजच्या मते आजच्या काळात लोकांना सल्ला देणारे अनेक जण भेटतात, मात्र कोणताही निर्णय न देता शांतपणे आणि मनापासून ऐकून घेणारी व्यक्ती मिळणं दुर्मिळ झालं आहे. त्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे येतात आणि आपलं मन मोकळं करतात. दरम्यान सोशल मीडियावर या उपक्रमाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्याच्या या कल्पनेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी भावनिक संवादासाठी पैसे घेण्याच्या कल्पनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र या चर्चेमुळे मानसिक आरोग्य, एकटेपणा आणि भावनिक आधार यासारखे महत्त्वाचे विषय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पृथ्वीराज बोहराच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या समस्या सांगण्यासाठी अशा व्यक्तीला पैसे द्याल का? तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी फॉलो करा लगाव बत्ती.